पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाने आपल्या खर्चामध्ये कपातीचा मोठा निर्णय घेतलेला आहे। यंदा कान्स चित्रपट महोत्सवासाठी सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ परदेशात जाणार नाही अशी घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। याशिवाय मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करून ईव्ही गाड्यांचा वापर वाढवणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलंय। तर अगदी उद्यापासून विभागाच्या सर्व बैठका ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या सर्व अधिकारी माझ्यासहित सगळ्यांनी जाऊ नये हा निर्णय आम्ही घेतलाय। आमचे अधिकारी ज्या वाहनांचा वापर करतात त्यामध्ये ईव्ही वाहनं असतील तर त्याचाच वापर करावा आणि आजपासून पुढे, कारण आज लागलेल्या बैठका आमच्या आहेत, उद्यापासून बहुतांश बैठका या सुद्धा ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल या पद्धतीने करण्याचा आम्ही निर्णय केलाय। मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे। राजशिष्टाचार विभागाच्या शासकीय वाहनांवर वर्षाला 55 लाखाहून अधिक खर्च होतो। पेट्रोल डिझेलवर चालणारी एकूण 57 वाहनं आहेत। केवळ 7 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या वाहनांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी वापर होतो। राज्यातील अतिथी, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यांसाठी देखील या वाहनांचा उपयोग होतो।